राम राम. राम राम. गहू कोणता आहे हो? 496. किती 2 एकर आहे का? 2 एकर. 496 आहे का? एकदम कलर फिलर एकदम टाईट व्हायचा. 41 किलो वापरावं लागेल समजा. बरं ह्याला आता हे 2 एकरमध्ये किती आहे आपलं RPS खत आहे गोप्रोम ऑर्गॅनिक DAP किती वापरले ह्याला? ह्याला 5 पोती वापरले. 5 पोते वापरले. तर तुम्ही कधीपासून वापरतात खत हे? ह्याला जवळपास 2-3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. 3 वर्ष झालं. 3 वर्षापासून. मग खताचं काय रिझल्ट मग सांगा बरं जरा व्यवस्थित समजून शेतकऱ्याला. खताचा रिझल्ट म्हणजे आपल्या शेतातली काय जी समजा जीवाणू हां जीवाणू संख्या जास्त समजा प्रमाणात वाढलेली दिसते आपल्याला. मग कशाने म्हणायचे जेवण आता ते दिसत नाहीत आपल्याला कशाने जाणार? झाडाच्या मुळेहून दिसलं की. झाडाच्या मुळे आणि जमीन भुसभुशी होती का? ही जमीन जी आहे का हां ही जमीन चोपण आहे. चोपण आहे. हां पण ह्या चोपणात काय होतं आपण हे दुसरे खत वापरायचे. हां हे तितक्या पुरतं टच आणायचे हां आणि रान लगे वडा धरायचं. हां रान वडा धरता. वडा हां धरतं. हां ह्यानी आणि ह्यानी काय होतं एकदम शीतलता आहे. शेताल म्हणजे जमीन भुसभुशीत राहते माणसं म्हणजे जमीन कडक बनत नाही आणि बाकीच्या ख्याने जमीन कडक बनते. आपल्याला नरम जमीन झाली मग जमिनीचा ताक पोत वाढा म्हणायचा ना. तर हे किती 2 एकर आहे ना? 2 एकर. हे गहू कोणतं 496 ना? बरं हे समाधान वाटतं तुम्हाला ह्याच्यात? तरी अजून स्प्रे नाही केला ह्याला बीज प्रक्रिया केली ना? हो बीज प्रक्रिया करूनच केला आहे म्हणजे बीज प्रक्रियानं आपलं 5 पोते खत पडे ह्याला समजा. आता एक फवारणी करायचं. आता एक फवारणी तर काल आणलेच तुम्ही औषध तर मग आता परत शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही बरं? हां ऊसाला बी तुम्ही वापरले? ऊसाला टोटल ह्याला वापरतो. आता हे तुम्ही इथं ऊसाला वापरले हे कोम किती दिवसात आता हे कोम निघालेली एकदम? शनिवारी एकादशीला 15 दिवस होते. आता हे 15 दिवसात एवढं ही साईज निघालेली ही अजून कोम भरपूर निघालेलीत. तर ह्याला कसं केलं म्हणजे याला बीज प्रक्रिया केली का? ह्याला म्हणजे कांडी बुडून केली का? कांडी बुडून आणि खत किती टाकलं ह्याला खत एकरी एक पोत वापरलं. एकरी सुरुवातीला एकच पोतं वापरलं आणि बीज प्रक्रिया केली आणि हे 20 दिवसाचं आहे ना? सळ्याच निघालेत ना हे एकदम टाईट दिसायला. क्षमताला फरक पडतो. उगम क्षमता क्वालिटी राहते परत त्याचे 100% डोळा निघतो. हां ते 100% डोळा निघतो. तर अशा पद्धतीने हे सगळे खाल्लेलं बरं का सशीन खाल्लेले हे सशाने पण उगलक नाही. उगम हां उगम क्षमता हे कोमची सळी निघालेली हे का अशी. हे बेन कोणतं आहे? हे 265 म्हणजे मला आता एकदम परफेक्ट अनुभवच आला त्याच्यामुळं काय अडचणच नाही. तर अशा पद्धतीने हे 3 वर्षापासून पूर्ण खत वापरतात RPS वापरतात आणि उत्पन्नात काही फरक तुम्हाला वाटला का? उत्पन्नात फरक पडतो ना. किती टक्के सरासरी फरक पडतो? तुम्ही अगोदर बी करत होतात बिगर धन्वंतरीचं वापरता? बिगर धन्वंतरीचं वापरता करत होतो. एकरी आम्हाला समजा साधारणतः 10-15 ॲव्हरेज काढत होतो. हां पण आता समजा 30-35 ॲव्हरेज निघत आपल्याला. कसं बकाडलंय मोठं. हां बकाड टायमाला 40 एकर जमीन आहे. हां आणि कमी शेतीचं असली तर पाहिजे तसं ॲव्हरेज काढू शकतो. मग आता गव्हाचं तुम्हाला एकदम चांगलं वाटलं. याच्या अगोदर बी गहू करीत होतात ना? ह्याच्या 2 वर्षी गहू केला. गहू काय जमलाच नाही. हां एक दाणा भेटला नाही खायला. आणि यावर्षी आता पुन्हा गहू चांगले बघू आता किती निघतं ते. तर अशा पद्धतीने हे 3 वर्षापासून पूर्ण धन्वंतरीचे प्रॉडक्ट वापरतात. आता हे ह्यांचा इकडे हे 40 एकरमधले ऊस आहे परत अजून हे तर आता ह्याला वापरायचं आहे. धन्यवाद सर.